नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्राच्या पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 यामध्ये असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. जर मी सांगितलेल्या अशा गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या किंवा मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी जर तुम्ही नीट बघितल्या, त्या प्रकारचे जर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले तर तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 हा कम्प्लीट क्लिअर होईल. आता 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये नेमके तुम्हाला गणित कुठले विचारले जातात, तर पहिला लेसन जो आहे तो आहे तुमचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10 चा दोन चलातील रेषीय समीकरण. याच्यामध्ये दोन चल हे महत्वाचे आहे. त्याचा जनरल फॉर्म आपण जर घेतला तर जनरल फॉर्म आहे ax प्लस by इक्वल टू c किंवा प्लस c असाही काय काय लोक घेतात. तर जनरल फॉर्म तुम्हाला असा दिसतो. आता हा जो जनरल फॉर्म जो आहे आणि त्याच्या असणारे एक्झाम्पल तुम्ही जर बघितले त्याचे तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहेत. काही वेळेला तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दिलेलं असणारं इक्वेशन जे आहे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं आहे का, तर ते कसं ओळखायचं. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली जर गोष्ट हे दोन व्हेरिएबल असणं गरजेचं आहे. मग ते कुठले व्हेरिएबल असतील, ते ए पासून झेड पर्यंत कुठल्या स्वरूपात कुठले असणारे जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेट हे स्मॉल लेटर मध्ये तुम्हाला विचारलेलं असेल. मग त्यामध्ये ए असेल, बी असेल, एक्स असेल, वाय असेल, एम असेल, एन असेल, टी असेल, काही पण विचारलं तुम्हाला जाईल. तर दोन व्हेरिएबल आहेत तर हे सर्वात पहिलं बघा, त्या व्हेरिएबलचा असणारा इंडेक्स हा 1 असला पाहिजे. त्यानंतर पहिला जो व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशियंट आहे ए, हा ए इक्वल टू नॉट 0 असला पाहिजे, म्हणजे याची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. त्यानंतर बी इक्वल टू नॉट 0 असला पाहिजे, याची व्हॅल्यू पण 0 नसली पाहिजे. सी इक्वल टू 0 असेल तरी चालेल, बट ए आणि बी ची व्हॅल्यू ही 0 नसली पाहिजे, तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण मानलं जातं, अन्यथा मानलं जात नाही. ही झाली पहिली गोष्ट. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कुठल्या प्रकारचे असणारे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात, तर या तीन प्रकारचे असणारे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता हे तिन्ही मध्ये फरक नेमका काय आहे, जर या तिन्ही असणारे एक्झाम्पल आपण जर बघितले तर तिघांमध्ये नेमका फरक काय आहे. तर या असणाऱ्या दोन एक्झाम्पल तुम्ही जर बघितले तर एकूण प्रत्येक असणाऱ्या इक्वेशन मध्ये 3 टर्म्स आहेत, 1, 2 आणि 3. त्याच्यामध्ये पण 1, 2 आणि 3 अशा 3 टर्म्स आहेत. त्यानंतर या टर्म्स तुम्ही जर बघितल्या आणि दिलेलं असणारं इक्वेशन जर तुम्ही जनरल फॉर्मने जर मांडलं तर मांडल्यानंतर हे व्हेरिएबल जे आहेत ते सेम येतात. हे व्हेरिएबल सेम आल्यानंतर इथे बघा ए बी बी हे व्हेरिएबल सेम आलेलं तुम्हाला दिसतात जनरल फॉर्म मध्ये आपण इक्वेशन मांडल्यानंतर. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, तर हे जे व्हेरिएबल तुम्हाला दिसतात यांना कोएफिशियंट आहे. याला 3 हा कोएफिशियंट आहे, याला 1 हा कोएफिशियंट आहे, नाही याचा अर्थ 1 आहे. या बीला फाय हा कोएफिशियंट आहे, या बीला फाय कोएफिशियंट आहे. तर सिमल्टेनियस इक्वेशन सोडवत असताना महत्वाची पहिली गोष्ट जी असते की जे दोन चल असतात किंवा दोन व्हेरिएबल जे असतात त्या दोन्ही पैकी एका व्हेरिएबलचा, या दोन्ही पैकी कुठल्या पण एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट समान करून घ्यायचे असतात. कोएफिशियंट समान करून घ्यायचे असतात. जर ते नसतील तर, आता इथे जर तुम्ही जर बघितलं तर दोन व्हेरिएबल आहेत, या दोन्ही व्हेरिएबल जर आपण बघितले तर या असणाऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहे, म्हणजे इथे आपल्याला कोएफिशियंट समान करण्याची गरज नाही. दोन्ही पैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट समान असले पाहिजेत, तर एकाचे आपल्याला इथे दिसत आहेत, म्हणजे इथे आपल्याला समान करण्याची गरज नाही.
सेकंड एक्झाम्पल कडे आपण जर गेलो तर इथे व्हेरिएबल आहेत एक्स एक्स वाय वाय. याचा कोएफिशियंट आपण बघितलं तर 5 आहे, याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा कोएफिशियंट 2 आहे, याचा कोएफिशियंट 5 आहे. म्हणजे वाय वाय चे कोएफिशियंट सेम नाहीयेत किंवा एक्स एक्स चे सुद्धा कोएफिशियंट सेम नाहीयेत. दोन्ही पैकी एका असणाऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला सेम पाहिजे, पण इथे दोन्ही पैकी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम नाही. इथे एकाचे सेम आहेत, इथे एकाचेही सेम नाही. हा दोघांमधला असणारा फरक. तिसरं एक्झाम्पल जे आहे, जर आपण तिसरं एक्झाम्पल जर बघितलं तर हे पहिलं इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. इथे तुम्हाला कोएफिशियंट असे क्रॉस मध्ये सेम असलेले तुम्हाला दिसतील. इथे जो कोएफिशियंट आहे म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. मीन्स असे क्रॉस सेम असणारे कोएफिशियंट आपल्याला बघायला मिळतील. तर हे तिन्ही असणारे एक्झाम्पल सोडवत असताना हे दोन्ही असणारे एक्झाम्पल मधला फरक मी तुम्हाला सांगितला. इथे एका असणाऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहेत, त्यामुळे इथे कोएफिशियंट सेम करण्याची गरज नाही. परंतु इथे तुम्हाला सर्वात पहिले कोएफिशियंट तुम्हाला सेम करून घ्यावे लागतील कुठल्या पण एका व्हेरिएबलचे, आणि त्यानंतर तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागेल. आणि त्याची मेथड वेगळीच आहे, ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे सोडवायचं आहे. तर या तिन्ही प्रकारचे असणारे गणित कसे सोडवले जातील किंवा सोडवले जातात ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आता एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही पण एक्झाम्पल येतील असं म्हणत नाही. एखाद्या वेळेला तो लास्टचा असणार जे एक्झाम्पल आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी बनवेल. तर तो व्हिडिओ पण तुम्ही जर बघितला तर तुम्हाला हे तिन्ही पण एक्झाम्पल समजणं तुम्हाला सोपं जाईल. म्हणून हाही व्हिडिओ बघा आणि तिसऱ्या एक्झाम्पल साठी मी जो दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तोही व्हिडिओ बघा. चला तर आता आपण काय करूया, सोडवायला सुरुवात आपण करूया. तर इथे बघा सर्वात महत्वाची अट काय आहे तर दोन चलांपैकी एका चलाचे तरी कोएफिशियंट सेम असले पाहिजेत, म्हणजे सहगुणक समान असले पाहिजेत. एक अट. दुसरी अट, आता सहगुणक जर समान असेल तर त्यांना आपण सेम टर्म बोलतो. त्यांना काय बोलायचंय, सेम टर्म. मराठीमध्ये त्याला समान पदे असं म्हणतात. समान पदे. मग समान पदांचे जर चिन्ह जर समान असतील, समान पदांचे जर चिन्ह समान असतील, आता इथे दोन्ही पण प्लस प्लस आहे, काही वेळेला ते दोन्ही पण मायनस मायनस असू शकतील. तर या असणाऱ्या सेम टर्मचे जर साइन जर सेम असतील तर त्या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. दोन्ही इक्वेशनचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचंय. म्हणजे बाकीचे असणारे रूल्स आणि या रूल्स मध्ये हा असणारा फरक आहे हे लक्षात घ्या. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण एका टर्मला प्लस दुसऱ्या टर्मला प्लस असलं की त्याचं ऍडिशन होतं असं आपण शिकलेलो आहोत. पण इथे तसं नाही. जर सेम टर्मला जर साइन सेम जर असतील तर दोन्ही इक्वेशनचं सांगतोय मी तुम्हाला, दोन्ही इक्वेशनचं तुम्हाला सबट्रॅक्शन करायचंय. आता सबट्रॅक्शन करताना कसं करायचंय तर जनरली मोठ्या असणाऱ्या टर्म मधून छोटी टर्म मायनस करा. ही जर मोठी असेल तर हिच्यामधून हे मायनस करा. पण इथे तुम्हाला 26 दिसत आहेत, इथे 22 आहेत, म्हणून यामधून हे मायनस करा. म्हणजे इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड, इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड. चला आता आपण असं म्हटलो परंतु मांडलेलं नाही. चला आता आपण मांडून घेऊया. 3a प्लस 5b इक्वल टू 26. सेम व्हेरिएबलच्याच खाली म्हणजे सेम टर्मच्याच खाली सेम टर्म आली पाहिजे. a प्लस 5b इक्वल टू 22. पण इथे आपण म्हटलेलं आहे की आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय म्हणून इथे थोडी जागा सोडायची खाली. आणि जी सेकंड इक्वेशन जे आहे या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करून घ्यायचं. साइन जर प्लस असेल तर मायनस करायचं, जर मायनस असेल तर प्लस करायचं. तर इथे प्लस साइन आहे म्हणून त्याचं साइन होईल मायनस, इथे प्लस आहे
साइन होईल मायनस, इथे पण प्लस आहे साइन होईल मायनस. बट इथे जर समजा मायनस असतं तर इथे काय झालं असतं, प्लस झालं असतं. हे लक्षात घ्या. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आता ज्या वेळेला आपण यांचं सबट्रॅक्शन करतो त्यावेळेला हे जे दुसरं इक्वेशन आहे, या दुसऱ्या इक्वेशनचे जे जुने साइन आहे हे जुने साइन गृहीत नाही धरायचे, आता नवीन साइन गृहीत धरायचे. आता येला हे कुठलं साइन आहे तर मायनस साइन आहे, 5 ला कुठलं साइन आहे मायनस साइन आहे, 22 ला कुठलं साइन आहे मायनस साइन आहे. का तर आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे. चला आता इथे बघा 3 तुम्हाला दिसतोय, 3 ला कुठलं साइन आहे प्लस, हे ए मीन्स 1a, याचा अर्थ काय होतो 1a, याला कुठलं साइन आहे मायनस, आणि मग प्लस आणि मायनस जर साइन जर असेल तर त्या दोन्ही टर्मचं काय होतं तर सबट्रॅक्शन होतं. मग 3a मधून हा 1a गेला, किती शिल्लक राहिला 2a. आता 2a ला साइन कुठला येईल तर बिग टर्मचं, ही बिग टर्म आहे त्याचं साइन आलं प्लस. पहिला टर्म जर प्लस असेल तर ते आपण लिहित नाही साइन त्याचं. त्यानंतर या 5 ला प्लस साइन आहे, या 5 ला कुठलं साइन आहे तर मायनस, हे घ्यायचं नाही, जुनं घ्यायचं नाही, नवीन साइन घ्यायचं. मग प्लस आणि मायनस जर असेल तर काय होतं सबट्रॅक्शन होतं. 5b मधून 5b गेला 0, मांडायची गरज नाही, त्याला तसाच स्पेस ओपन ठेवा. इक्वल टू याला प्लस साइन आहे, यालाही मायनस साइन आहे, मग प्लस मायनस असेल तर सबट्रॅक्शन 26 मधून 22 गेले, खाली राहिले 4. इथपर्यंत सर्वांना समजलंच असेल. आता बघा इथे तुम्हाला 2a दिसतोय, मीन्स 2 into a, यांच्यामध्ये इंटू असतो, मीन्स मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, ते लिहिलं जात नाही पण असतं. तर 2 याला मल्टिप्लाय आहे, हा 2 जर इक्वलच्या पलीकडे जर गेला तर तो डिवाइड होईल, मीन्स काय येईल a इक्वल टू 4/2, आणि 2 ने जर 4 ला जर डिवाइड जर केलं तर a इक्वल टू काय येईल 2. अशा प्रकारे तुम्हाला a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, अजून b ची मिळालेली नाही, तर a ची व्हॅल्यू कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये काय करायची पुट करायची. मग काय होणार आपण इथे पुट द व्हॅल्यू a इन इक्वेशन, चला सेकंड मध्ये आपण करूया, सेकंड मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करूया. मग a ची व्हॅल्यू सेकंड मध्ये पुट करत आहे, इथे काय दिलेलं आहे तर a दिलेलं आहे, पण a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणून 2 प्लस 5e इक्वल टू 22. बघा a ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केली आणि असं आपल्याला मिळालं. आता बघा 2 न कुठलं साइन आहे तर साइन इथे असतं, साइन दिसत नाही याचा अर्थ प्लस आहे, ते पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे तर ते मायनस होणार आहे. काय शिल्लक राहिलं लेफ्ट साइडला तर 5b शिल्लक राहिला, 22 minus 2 means 5b इक्वल टू 20. आता 5 याला मल्टिप्लाय आहे, पलीकडे गेल्यानंतर डिवाइड, b इक्वल टू 20/5. 5 ने जर 20 ला डिवाइड जर केलं तर काय येतं b इक्वल टू 4. अशा प्रकारे तुम्हाला a आणि b या दोघांच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. या प्रकारे सिम्ultaneous इक्वेशन तुम्हाला सोडवायचंय. दुसरा असणारं सिम्ultaneous इक्वेशन जे आहे